संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अशी निदर्शने आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन होत आहे आणि राज्यघटनेच्या माध्यमातून 13% आरक्षण एसटी वर्गाला दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एसटी मध्ये 59 जाती आहे आणि एका जातीचं तुम्ही वर्गीकरण करण्याचा घाट घालताय, हा मुळीच आम्हाला मान्य नाही. बदर समितीचा अहवाल हा मान्य करता येणार नाही. तो अहवाल रद्द झाला पाहिजे. बदर समिती टोटली बोगस समिती आहे, तिचा अहवाल आम्हाला पुनरच मान्य नाही. म्हणून बदर समिती बरखास्त करा ही एक मागणी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेली आहे. मुंबई आउटलुक मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत. इथं बऱ्याचशा मागण्यासाठी खूप मोठ्या जनतेमध्ये जे काही मागण्या आहेत ते मागण्यासाठी इथं आपल्यासोबत आपलं प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे बाबूराव कदम. कदम साहेब, आपण कोणत्या मागण्या मागण्यासाठी आले ते? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अशी निदर्शने आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन होत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट महाराष्ट्र शासनानं घातलेला आहे आणि म्हणून तो आम्हाला मुळीच मान्य नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेच्या माध्यमातून 13% आरक्षण एसटी वर्गाला दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एसटी मध्ये 59 जाती आहे आणि एका जातीचं तुम्ही वर्गीकरण करण्याचा घाट घालताय, हा मुळीच आम्हाला मान्य नाही. म्हणून प्रामुख्याने ही मागणी आम्ही आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलन करून आम्ही करतो. दुसरं आमचं म्हणणं असं आहे की बदर समिती तुम्ही नेमली, एका मॅजिस्ट्रेटची बदर समिती नेमली, ती कोणाला माहीत नाही. त्याचा अहवाल जो आहे तो अहवाल रद्द झाला पाहिजे, कारण तो अहवाल जनतेसमोर खुला झाला पाहिजे. बदर समितीने काय अहवाल दिला तो फक्त मुख्यमंत्र्यालाच माहित आहे, महाराष्ट्र शासनाला माहित आहे. लोकांच्या समोर तो अहवाल आला पाहिजे. आम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी महाराष्ट्रातून जवळपास 4 ते 5 लाख लोकांनी ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत बदर समितीचा अहवाल हा मान्य करता येणार नाही. तो अहवाल रद्द झाला पाहिजे. बदर समिती टोटली बोगस समिती आहे, तिचा अहवाल आम्हाला पुनरच मान्य नाही. म्हणून बदर समिती बरखास्त करा ही एक मागणी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेली आहे. आणि दुसरं आमचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 59 मागासवर्गीय जातीसाठी हे 13% आरक्षण दिलेलं आहे आणि राज्यघटनेमध्ये ते नमूद केलेलं आहे. म्हणून हे वर्गीकरण करण्याचा मुळीच या ठिकाणी आम्ही मान्य करणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांची घटनेची मोडतोड केल्यासारखं हे या ठिकाणी होईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात घातल्यासारखं या ठिकाणी होईल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये तीव्र या ठिकाणी नापसंती आहे आणि महाराष्ट्रामध्ये संताप जनतेमध्ये या ठिकाणी व्यक्त होत आहे. मातंग समाजातले 75% समाज देखील आज आमच्या सोबत आहेत. त्यांनाही उपवर्गीकरण नको आहे. चांभार समाजाला उपवर्गीकरण नको आहे, झोलार समाजाला नाही आहे. त्याच्यानंतर इतरही जे वाल्मिकी समाज आहे कुणालाच वर्गीकरण मान्य नाही. फक्त एकटा मातंग समाजातले काही लोक हाताची धरून त्यांना पुढं या ठिकाणी केल्याचं आम्हाला समजतंय. म्हणून वर्गीकरण मुळीच या ठिकाणी आम्ही मान्य करणार नाही आणि ते कदापि होऊ देणार नाही. ही मागणी आम्ही या ठिकाणी आज आंदोलनाच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला आम्ही केलेली आहे. या मागणीसाठी जे तुम्ही अर्ज वगैरे दिले किंवा ज्या काही मागण्या तुम्ही ठळकपणे कलेक्टर साहेबांना नमूद करून त्या पत्रामध्ये केलेल्या आहेत, तर त्या मागण्या किती दिवसात त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि जर समजा नाही झालं तर तुमची पुढील काय वाटचाल असेल? नाही, आमचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणना होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण केल्या जाऊ नये, कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण करता कामा नये. ते वर्गीकरण तूर्त आता जे करण्याचं त्यांनी ठरवलेले ते रद्द झालं पाहिजे आणि अगोदर जातीनिहाय जनगणना करा, त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करू आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बरोबर चर्चा करा, त्यांच्यासोबत चर्चा करून नंतर पुढचा विचार आपण करता येईल. आणि ह्यासाठी आम्ही म्हटलंय की नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन पुढच्या काळात छेडल्याशिवाय राहणार नाही, ही आमचं म्हणणं आहे. नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र साहेब फडणवीस किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यापर्यंत रास्त पद्धतीने आणि शांतते पद्धतीने त्यांचं म्हणणं आज कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांनी मांडलेलं आहे. कदम साहेब असतील आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत यांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं म्हणणं
साहेबापर्यंत मांडलेला आहे, कलेक्टर साहेबापर्यंत. परंतु नुसतं कलेक्टर साहेबांनी त्यांच्या कागद त्यांच्या फायली पुरता न ठेवता ही त्यांच्याकडची जी रिपोर्ट आहे ती वरती मंत्रालयापर्यंत सादर करावी, जेणेकरून आयुक्त साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सचिव कार्यालय असेल यांच्यापर्यंत जोपर्यंत तो कागद जात नाही तोपर्यंत यांच्या मागण्यांचा विचार होईल का ही शाश्वती अजून सांगता येत नाही. परंतु बरेचसे फुले शाहू आंबेडकर यांच्या जे विचाराच्या मागण्या आहेत ते रास्त असतात. 59 पद्धतीचे जे काही जाती किंवा तो वर्ग आहे त्यांच्यासाठी जो आरक्षणाचा विचार केलेला आहे त्याच्यावरती ढवळाढवळ नको व्हायला किंवा त्यांच्यावरती अन्याय नको व्हायला, त्यासाठी आजचा RPIचा हा आंदोलन मोर्चा इथं कलेक्टर साहेबांकडे आलेला आहे. परंतु सामान्य जनतेला ती भ्रांती किंवा चुकीच्या मार्गदर्शनाखाली घेऊन लोक सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे विचार मांडत असतात, त्यांना भडकवून टाकत असतात. परंतु कदम साहेबांसारखे जे नेते आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हाडाचा जो परिश्रम केलेला आहे तो व्यक्त करताना आज इथं जो समुदाय दिसत आहे तो खरंच त्यांचं कार्य ते दाखवत आहे, त्यांचं कर्तृत्वातून ते आलेलं आहे आणि म्हणूनच आज या सगळ्यांची लोकप्रियता कदम साहेबांची झालेली आहे. परंतु नुसतं लोकप्रियता नाहीच तर जर शासनाने यावरती कठोर निर्णय घेऊन हे जे अमान्य गोष्टी लादल्याचा प्रयत्न आहे हा जर नाही झाला तर पुढील RPIचं जे काही आंदोलन आहे ते तीव्र होऊ शकतं असं या ठिकाणी निदर्शनात येत आहे. RPIचे अजून एक कार्यकर्ते आहेत KK साहेब जगताप, यांच्याकडनं ज्या काही माहिती आहेत आपण जाणून घेऊया. त्यांनी याच्यावर काय काय त्यांचं. आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व आमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आज अनुसूचित जाती अबकड वर्गीकरण रद्द करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जाती यामध्ये राज्य सरकार जातीय तेढ निर्माण करत आहेत. भारतीय संविधानाने 59 जातीला एक संघ म्हणून मान्यता दिलेली आहे, परंतु 59 जातीपैकी 58 जाती एकीकडे आणि एक जात एकीकडे ही उपवर्गीकरणाची मागणी करत आहेत. त्यासाठी आमचा विरोध आहे. जगताप साहेब, आपण एकंदरीत जो काही तुम्ही विषय मांडलेला आहे तर याची पूर्वकल्पना सरकारला होती आणि तरी पण त्यांनी हे पाऊल उचललंय का? महाराष्ट्र सरकारला ही कल्पना होती. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण राज्याला सांगितले की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करणे हे तुमचा अधिकार आहे, आम्ही तुमच्याकडे बळजबरी करत नाहीत. परंतु राज्य सरकारने ज्यावेळेस बदर कमिटी नेमली, पण बदर कमिटीने जो अहवाल सादर केला हा अहवाल आम्हाला मान्य नाही आणि तो अहवाल त्यांनी सार्वजनिक केला नाही, याचा आम्ही त्या बदर कमिटीचा विरोध करतो. जे काही तुम्ही आता आंदोलन किंवा पद्धतशीरपणे शांतते मार्गाने तुम्ही तुमचं म्हणणं कलेक्टर साहेबांपर्यंत मांडलेलं आहे आणि तीव्र इतर ठिकाणी ज्या घटना होतात आपल्याला बरेचसे महाराष्ट्रामध्ये जाळपोळीचे दिसतात, परंतु तुम्ही एवढं शांततेने केलेलं आहे, पण हे शासन त्याच्यावर लक्ष देईल का? लक्ष आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने मोर्चे होत आहेत आणि संविधानामार्गे आम्ही आंदोलन करतो आहेत आणि संविधानिक परपणे शांततेने आम्ही आंदोलन शासनाला आमची व्यथा मांडत आहेत की हे वर्गीकरण करू नये. जर शासनाने यामध्ये जर वर्गीकरण केलं तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं करू. जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी आणि आंबेडकर, फुले, शाहू आपण जे विचाराच्या पाईक आहोत आणि त्या विचारांना आपण समाजापुढे मांडतो आहे, परंतु समाजावरती वरिष्ठ नेते मंडळी असेल, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्यांनी विचार करावा, नाहीतर काय होत आहे की एखाद्या विशिष्ट जातीला दाबण्याचा प्रयत्न होत आहे किंवा होत असेल कदाचित, म्हणून तुम्ही तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. परंतु जर या अनुसूचित जाती आणि जे काही अ ब क ड आहे ते जर लादण्याचा प्रयत्न 59 जातींवरती लादण्याचा प्रयत्न होत आहे तर यासाठी शासनाने नक्कीच काहीतरी विचार करावा. एक समिती जसं
मागे जी समिती आहे त्याच्यावरती काही बदल केले, पुन्हा त्याच्यावरती एक समिती आपण स्थापन करावी असं आपल्याकडनं आपल्या श्रोत्यांना मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई आउटलुकचं कार्य आहे की या समस्या, छोट्या छोट्या समस्या असतील, यांचं मुख्यमंत्री साहेबांपर्यंत कशा पद्धतीने एक माध्यमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न, तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने या माहितीचा आम्ही प्रसारण करत आहोत. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की शासन, तुम्ही जे पत्र व्यवहार करत आहात, शासन जे काही त्यांचे GR काढत आहेत, तर याचा ताळमेळ बसला पाहिजे. जे काही आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी पण याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही मुख्यमंत्री असेल, सचिव असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी पण या संवेदनशील विषयाकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जे कामगार वर्ग असेल, जे काही अनुसूचित जाती असेल किंवा जे शिक्षणापासून किंवा आर्थिक स्थितीतून दुरावले गेले आहेत, त्यांना कुठंतरी तो न्याय मिळाला पाहिजे. म्हणूनच या महाराष्ट्राचा इतिहास किंवा जे काही आपण मागे पाहत आहोत, मागचे जे काही गोष्टी आहेत ते पाहता शासनाने योग्य आणि विचारपूर्वक गोष्टी करून या विषयाला हाताळणी केली पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीवरती भाष्य करत आहोत. परंतु ज्या पद्धतीने आपण हा विषय हँडल केलेला आहे, जर समजा नाही झालं तर पुढं आपण तीव्र आंदोलनाची पण एक चेतावणी किंवा एक हे केलेलं आहे की जे गोष्टी शासनाने मान्य नाही केले तर तुमचा जो पाऊल आहे तो तुम्ही स्पष्ट केलेला आहे. तर नक्कीच आमच्या श्रोत्यांना या गोष्टीची जाणीव आहे आणि त्यासाठी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद.